श्री गुरुचरित्र अध्याय 5 श्री गणेशाय नमः। नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारे से अवतार झाले मन मानुषी भक्त जन तारावया एक भक्ता नामधारका अंबरीशा कारणे विष्णू एका अंगीकारिले अवतार देखा। मानुषी नाना रूप घेत असे मत्स्य कुर्म वराह देख नराचा देह सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्रह्मज्ञ क्षेत्रकर्मी दशरथ कुळी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम राजा होऊनी मागती जन्म गवळिया घरी गुरे राखी वस्त्रे फेडून झाला नग्न बौद्ध रूपी झाला आपण होऊनी कलंकी अवतार जाणा तुरुंगारूढ काय आवडी भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सगरा कारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी तैसी एक विप्र वनिता आराधिले श्री विष्णू दत्ता तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले पर्यसा पिठापूर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी आपस्तंभ शाखेसी नाम आपण राजजाण त्याची भार्या नाम सुमता असे आचार्य पतिव्रता अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्तिभावे ऐसे असता वर्तमानी पती सेवा एकमनी अतिथी पूजा सगुणी करी निरंतर पर्यसा वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी वेश श्राद्ध होते अमावस्येसी तया विप्रा घरी देखा न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रेया भिक्षा घाली ते नारी दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला त्यावेळी त्रिमूर्तीचे रूप घेऊन स्वरूप दाविले अति गहनी पतिव्रता धरुणी चरणी नमन करी मन भावे दत्तात्रेय म्हणती तियेसी माग वो माते जे वांचिसी जे जे वासना तुझे मानसी पावेल त्वरित म्हणी तले ऐकोनी स्वामीचे वचन विप्रवनिता करी चिंतन विनवी तसे कर जोडून नाना परिस्तवोनिया जय जय जगन्नाथा तू तारक भावासी तत्वता माझे मनी असे आर्ता पुरवावी ते देवराया आता मातेवर देसी वासना असे मानसी न भावे अन्यथा बोलासी कृपा सिंधू देवराया माझे मनीची वासना तू पुरवावी जग जीवना अनाथा तारका नारायणा म्हणून चरणी लागली ऐकोनी तिचे करुणावचन संतोषला त्रयमूर्ती आपण कर धरून आश्वासन माग जननी म्हणत असे तव बोलिली पतिव्रता स्वामी जे निरोपिले आता जननी नाम मज ठेविता करा निर्धार याची बोला मज पुत्र झाले बहुत नवती स्थिर जीवित जे राहिले असती आता सजीवित अक्षहीन पादहीन भावा पुत्र आम्हा ऐसा ज्ञानवंत परमपुरुषा जगद्वंद्य देवसदृशा तुम्हा सारिखा दातार ऐकोनी तियेचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण पुढे असे कार्यकारण दीक्षार्थ भक्तजनांसी तापसी म्हणे तियेसी पुत्र होईल पर्यसी उद्धरील तुझ्या वंशासी ख्यातिवंत कलियुगी असावे तुम्ही त्याची या बोली ये रवीनर आहे तुम्हा जवळी ज्ञानमार्गी अतुर्बळी तुमचे दैन्य हरिल इतुके सांगोनी तापसी अदृश्य झाला पर्यसी विस्मय करीत असे मानसी विप्रवनिता तयवेळी विस्मय करुणी घरात पतीसी सांगे वृत्तांत दोघे हर्ष निर्भर होत म्हणती होईन दत्तात्रेय मध्यान्ह समयी अतिथी काळी दत्तात्रेय येताती तयवेळी विमुख न होता तये काळी भिक्षा मात्र घाली जे दत्तात्रेयाचे स्थान माहुर करवीर क्षेत्र कुण तयाचा वास सदा जाण पंचाळेश्वर नगरात ऐकोनी सतीचे बोला विप्रमणी संतोषाला म्हणे पतिव्रते भले केले पितर माझे झाले तृप्त करुणी कर्म पितरांचे नामी समर्पावे विष्णूसी आम्ही साक्षात्कारे आपण येऊन भिक्षा केली आम्हा घरी कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्ती अवतार ऐसे न मास क्रमोनी प्रसूत झाली शुभदिनी विप्रे स्नान करुणी केले जात कर्म तयेवेळी मिळवणी समस्त विप्रकुळी जातक वर्तविती तयेवेळी म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु श्रीपाद म्हणून या करणे नाम ठेविले तया ब्राह्मणे अवतार केला त्रयमूर्ती आपण भक्तजन ताराव्या वर्तत असता त्याचे घरी झाला 7 संवत्सरी मुंजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तमा बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसा तर्क अतिविस्तारी करिता झाला तयवेळी ऐकोनी समस्त नगर लोक विस्मय करीती सकळी होईल अवतार करणिक म्हणून बोलती आपणात आचार व्यवहार प्रायश्चित्त समस्तांसी आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला द्विजवरांसी वर्तता ऐसी परियेसी झाला संवत्सर षोडशी विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अवधारा विचार करती पुत्रा सवे बारे लग्न तुवा करावे श्रीपाद म्हणे ऐका भावे माझी वांछा सांगे न कराल विवाह माझा तुम्ही सांगो ऐका विचार आम्ही वैराग्य स्त्री संगे असे न मी काम्य तुम अमुचे तिये जवळी ते स्त्रिये वाचुनी आणि कनारी समस्त जाणा माते सरी तरी जरी आणाल ते सुंदरी वरू म्हणती तयवेळी आपण तापसी ब्रह्मचारी योग स्त्रिये वाचोनी नारी हा बोल धराणी धारी श्रीवल्लभ नाम माझे श्रीपाद श्रीवल्लभ असे नाम झाले त्रयमूर्ती कैसे पितया ते म्हणत असे जाऊ उत्तर पंथासी ऐकोनी पुत्राचे वचन आठविले पूर्वसूचन भिक्षुके सांगितले जी खुण सत्य झाली म्हणत असे न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी तैसे याचे वसे मानसी तैसे करावे जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती माता पिता निश्चय करुणी आपुले मनी पुत्रासी म्हणती जनक जननी होतो आशा बद्ध होऊनी प्रतिपाळीसी म्हणून या ऐसे मनी व्याकुळित डोळा निगती अश्रुपात माता पडली मूर्छागत
पुत्र स्नेहे करुणिया देखोनी मातेचे दुःख संभोखितसे परमपुरुष उठवूनी आपुल्या करकमळिके अश्रुपात पुसतसे अहो माते न करी चिंता जे जे वांछिसी ते देईना आता दृढ करून या चित्ता रहा सुखे नांदत बारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षिसी आम्हा म्हातारपणी दैन्या वेगळे करिसी म्हणोनी पुत्र सती आपणा दोन पाय पांगुळ अक्षहीन त्या ते पोसावे आता कवणे आमुते कोण रक्षिल ऐकोनी जननीचे वचन अवलोकी तसे अमृत नयने पुत्र झाले दोघे सगुण आली दृष्टी चरणाधिक वेदशास्त्रादी व्याकरण सर्व म्हणती तत्क्षण दे दोघे येऊन लागती चरणाकृतार्थ झालो म्हणून या आश्वासून तयेवेळी दिदलावर तत्काळी पुत्र पौत्रादी नांदाला प्रबळे श्रियायुक्त सनातन सेवा कराला जनक जननी पावाला सुख महाज्ञानी इह सौख्य पावनी वाल मुक्त हे निश्चित ऐसे बोलणी तयासी संभोखित असे मातेसी पाहुनी दोघा पुत्रासी राहता सौख्य पावला पुत्र दोघे शतायुषी निर्धार धरी व मानसी कन्यापुत्र होतील त्यासी पौत्रपुत्र पाहाल नयनी अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश पारंपारी कीर्तिवंत सचराचरी संपन्न होतील वेदशास्त्री आमची अवज्ञान करिता निरोप द्यावा अहो माता जाणे असे उत्तर पंथा दीक्षा द्यावा या साधूजना सांगोनी माता पित्यांशी अदृश्य झाला परियसी पावला त्वरितपुरी काशी गुप्त रूपे होता तिथे निघाला तेथुनी बदरी वदना भेटी घेऊन नारायणा अवतार असे आपणा कार्या कारण मनुष्य देही दीक्षा कराव्या साधूजना तीर्थ हिंडत असे आपण मनोवेगी मार्गक्रमण आले तीर्थ गोकर्णासी ऐकोनी सिद्धाचे वचन विनवी नामधारक आपण ते पर्य शाश्वते जन म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे दत्तात्रेय श्रीपादावतारकथनम नाम पंचमोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।